पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर काय करायला पाहिजे? सर्वप्रथम तुमचे विचार, वागणूक आणि सवयी, आत्मविश्वास हा एकत्रित विकास होतो. त्यामुळे तुमचा सर्वप्रथम पहिले विचार बदला, जेणेकरून तुम्हाला स्वतःला ओळखायला सोपं जाईल. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला ओळखा. माझी ताकद काय आहे? माझ्या कमतरता कोणत्या आहेत? लोक माझ्याबद्दल काय म्हणतात? रोज 5 मिनिटं स्वतःशी प्रामाणिकपणे बोला. जेणेकरून तुम्ही जे प्रामाणिकपणा स्वतःशी बोलशाल त्याच्यातून तुम्हाला तुमच्या काही निगेटिव्ह सवयी, पॉझिटिव्ह सवयी तुम्हाला कळायला लागेल. आत्मविश्वास वाढवा. स्वतःशी नेहमी पॉझिटिव्ह संवाद ठेवा. मी करू शकतो, मी शिकतोय असं तुम्ही बोलत चला. चुकायला घाबरू नका. चूक म्हणजे शिकणं असं होईल. छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा. तुम्हाला कोणतं जरी छोटं यश भेटलं त्याचं सेलिब्रेशन तुम्ही तुमच्या एकट्यामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये करत चला. कम्युनिकेशन स्किल सुधारणं हे खूप महत्त्वाचं आहे. हळू आणि स्पष्ट बोला. समोरच्याचं नीट ऐका. डोळ्यात बघून बोला, जेणेकरून आईज कॉन्टॅक्ट होईल. तुमचं त्याच्यावर फोकस, तुमचा इम्प्रेशन समोरच्या माणसावर जास्त पडेल. दररोज 5 ते 10 मिनिटं मोठ्याने वाचन करा, जेणेकरून तुमचे कम्युनिकेशन स्किल सुधारत चालेल. बॉडी लँग्वेज सुधारावा, म्हणजे सरळ उभी राहा. आत्मविश्वासाने चालणं, हात न घाबरता वापरणं. तुमचं शरीर तुमच्याबद्दल आधी बोलतं, नंतर तुम्ही तुमच्या तोंडाने बोलतात. ज्ञान वाढवा. दररोज 15 ते 20 मिनिटं वाचन करा. मोटिवेशन, बायोग्राफी, स्किल बेस्ड कंटेंट असं काही रोज तुम्ही बघत चला. शिस्त आणि सवयी, वेळेवर उठणं, मोबाईलचा अतिरेक टाळणं. रोज एक चांगली सवय जोडा. कन्सिस्टन्सीने सवय जोडत चला आणि मोटिवेशनने तुमचं काम करत चला. दिसणं आणि सादरीकरण, स्वच्छ कपडे घाला, साधी पण नीट ग्रूमिंग करा. ओव्हर शो नको. सिंपल स्टाईल ठेवा, पण चांगलं दिसायला लागा. लोकांशी वागणूक सुद्धा चांगली करा. आदराने बोला. धन्यवाद. ज्यांनी कोणी धन्यवाद, माफी हे शब्द वापरा, जेणेकरून लोकांकडून कोणी काम करून घेतलं त्यांना धन्यवाद बोला आणि काही चुकलं तर माफी पण मागायला शिका. मदत करायची तयारी सुद्धा ठेवा. चांगली पर्सनॅलिटी, चांगलं मन घेऊन चला. 30 दिवसाचा एक रोडमॅप आहे. दिवस पहिल्यापासून ते 10 दिवसापर्यंत आत्मविश्वास आणि प्लस वाचन या दोन्हीवर जास्त फोकस करा. 11व्या दिवसापासून ते 20व्या दिवसापर्यंत बोलणं, बॉडी लँग्वेजवर जास्त फोकस करा. त्याचबरोबर 21व्या दिवसापासून 30व्या दिवसापर्यंत सवयी आणि शिस्त यावर फोकस करा. तुमची पर्सनॅलिटी 30 दिवसामध्ये बदलायला सुरुवात होईल. विचार करण्याची पद्धत ही सुद्धा बदलायची अत्यंत आवश्यकता आहे. तुमची पर्सनॅलिटी विचारांवर उभी असते. माझ्याकडून नाही होणार असं बोलू नका. थोडा वेळ लागेल पण मी करेल. समस्या नाही, उपाय शोधणारी सवय लावा, जेणेकरून आपलं इम्प्रेशन समोरच्या माणसावर जास्त पडेल, जेणेकरून आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर व्हॅल्युएबल कंटेंट येत असतात. त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका.